जो आनंद सत्य प्रकाश बुद्धि परमात्मा माझे अपार स्वरूप तरंग ब्रह्मा विष्णू सूर्य तो ज्ञानी हृदय त्याचे बुद्धी उपाधी ज्याच्या ज्ञानी भाषे तसा तोरी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो निश्चय आत्मा काम तरी कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। कोण करते अनुवाद नवीन नवीन कोण करते का? चैतन्य नाही अभ्यास सरळ कर. सांगा मग कोणतरी महिला मंडळ कोण सांगतात? नवीन अभ्यास केलेलं कोण आहे? गोष्ट येत आहे सांग. नाही केलं सुरू येत आहे सांग. विशेषणाने युक्त त्याला विशिष्ट म्हणतात आणि उपाधीने युक्त असतो त्याला म्हणजे उपहित म्हणतात. बोला. पुढे सांगितलंय की एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी ज्यावेळेला साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळेला त्याला म्हणजे उपाधी म्हणतात आणि जीवभाव उत्पन्न करते तेव्हा त्याला विशेषण म्हणतात. जीवभावाची उत्पत्ती आणि साक्षीभावाची उत्पत्ती. साक्षीभाव अधिष्ठान स्वरूपाला धरून असतो आणि जीवभाव अंतःकरणाला धरून असतो. जर अंतःकरणाला धरून आभास अंतःकरणाला धरून राहिला की तो जीवभावामध्ये जातो आणि तोच आभास स्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी गेला जेव्हा त्याच्या धर्माने युक्त बनला. त्याच्या ठिकाणी धर्म नसतात पण बोलायला आपल्याला बोलावं लागतं तसं की मग त्याच्यात साक्षीभावाची उत्पत्ती होते. म्हणून अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यावर उपाधी बनते. त्याला साक्षीभाव हा उपाधीतला आहे आणि विशेषण केव्हा आहे? ज्या वेळेला जीवभाव आहे त्यावेळेला. चला वास्तविक पाहता म्हणजे अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे साक्षीत्वही नाही आणि जीवभावही नाही. अधिष्ठानाच्या ठिकाणी साक्षीत्वही नाही आणि जीवभावही नाही. पण आपल्याला ज्या वेळेला एखादा जीव भावामध्ये राहतो त्यावेळेला त्याला त्याच्यावर आरोप येतो जीवभावाचा आणि ज्या वेळेला तो साक्षी भावात राहतो त्यावेळेला आपाप त्याला उपाधीमधला उपाधीने युक्त असं म्हणावं लागतं आपल्याला. म्हणून हे दोन्हीही धर्म जे आहेत ते शरीर संबंधाने अंतःकरण संबंधाने त्या ठिकाणी उत्पन्न झाले. अंतःकरणाच्या अधिष्ठान या दृष्टीने चैतन्य झालं आणि त्या अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी आभास तद्रूप झाला की साक्षी भावाला. तोच आभास जो अंतःकरणात प्रकाशित येतो अंतःकरण धर्माने युक्त झाला लगेच विशेषण लागतं आणि जीव भावाला आला. हे ब्रह्मभावाला आणि जीव भावाला जाण्यामध्ये सगळी मोठी भूमिका त्या आभासाच्या ठिकाणी बुद्धिस्थ चिदाभासाच्या ठिकाणी हा भाग आहे. म्हणून
ब्रह्मज्ञान पुढे जाऊन म्हटलं की एक आत्मज्ञान ब्रह्मज्ञान तरी कोणाला होतं तर बुद्धिस्त चिदाभासाला होतं. अधिष्ठान तर जसंच्या तसंच आहे. चैतन्याच्या ठिकाणी कोणताच विकार झालेला नाही. ज्यावेळी अज्ञानी म्हणजे जीव मी करताय मी भोगताय असं म्हणतो त्यावेळेस ते अंतःकरणाला म्हणजे विशेषण म्हणतात आणि जो ज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी त्या ज्ञानाला म्हणजे असंख्य ब्रह्मरूपे करून भान झालेला ब्रह्मरूपाई म्हणून त्यावेळेला त्या अंतःकरणाला उपाधी असंख्य म्हणतात. सच्चिदानंद स्वरूप आहे. अप्रिय अविनाशी असं माझं स्वरूप आहे आणि मी तद्रूपच आहे असं ज्या वेळेला तो असं ज्ञान त्या चैतन्याच्या ठिकाणी होतं त्यावेळेला तो बाद समान अधिकरणाने मुख्य चैतन्याशी काय करत असतो ऐक्य करतो. तर ज्या वेळेला असं ज्ञान होत नाही त्यावेळेला जीव भावाची एक वृत्ती असतेच जीवाच्या ठिकाणी. जगातले सगळेच जीव ब्रह्मरूप आहेत. सगळेच सच्चिदानंद ब्रह्मच आहे. पण ते त्यांना स्वतःला तसे मानत नाही. त्याला काय करावं मानत का नाही तर त्यांना तशी प्रतीती येत नाही. प्रतीती का येत नाही तर अंतःकरण धर्माने युक्त राहतात. मग म्हणून जीवभावामध्येच राहतात. म्हणून जीवभाव आणि ब्रह्मभाव हे दोन्हीही अंतर जीवानेच काय करायचे सांभाळायचे. जीवभावात राहायचं का ब्रह्मभावात जायचं. जर ब्रह्मभावात गेला म्हणजे अधिष्ठान स्वरूपाशी तद्रूप झाला तर कर्ता भोक्ता हे धर्म प्रतीतीलाच येणार नाही. कारण चैतन्य कर्ता भोक्ता रहित असा आहे आणि परिच्छिन्न असलेले अंतःकरण धर्माच्या ठिकाणी आभास कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्माची उत्पत्ती करतो. मला करावं लागेल मला हे काम आहे किंवा मी भोक्ता आहे. कर्ता झाल्यानंतरच तो भोक्ता होतो. आधी ज्ञाता होतो मग कर्ता होतो आणि मग भोक्ता होतो. कोण तर जीवन आणि ज्या त्याला अधिष्ठान स्वरूपाशी तद्रूप झाला तर साक्षी होतो. आता भले साक्षीत्वे तुकोबराय म्हणतात आम्ही आता साक्षी स्वरूपाच्या ठिकाणी साक्षी म्हणून राहतो. कारण जीव भावाच्या पलीकडे जाऊन साधू राहतात. जे विशेषणाने युक्त म्हणून जीव जे आहेत ते अंतःकरण धर्म घेऊन कर्ता आणि भोक्ता होतात. हेही कल्पित आहे खरं नाही. म्हणजे जीव हा कर्ता भोक्ता आहे खरं आहे का खरं हेही खरं नाही. म्हणजे जर अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगतच कल्पित आहे तर त्या कल्पित जगातले जीव खरे कसे होतील. तर जीवही कल्पित आहे. मन बुद्धी चित्त अहंकार कल्पित आहे. अंतःकरण कल्पित आहे. पण हे कल्पित आहे हे ज्याला कळत नाही मग तो खरं म्हणून चालतो. हेच वेदांत शास्त्राने लक्षात आणून दिलं जीवाच्या. किंवा हे खरं नाही. आता पुढे विषय लागून तोच येईल तुम्हाला. चला फलामध्ये हा विषय आहे. जीवाचा जो विशेष भाग आहे त्याला साक्षी म्हणतात आणि साक्षीच्या ठिकाणी म्हणजे कोणतेही संसार धर्म नाही. अंतःकरण उपाधी लागलेली अंतःकरणाला प्रकाश ज्या चैतन्याचा आहे त्याला साक्षी असं म्हणतात. आणि त्या साक्षीच्या ठिकाणी म्हणजे कोणतेही संसार धर्म नाही. तर संसार धर्म हे विशेषण जे अंतःकरण आहे तर ते अंतःकरणाच्या ठिकाणी हे संसार धर्म आहे. म्हणून संसार धर्म चैतन्याच्या ठिकाणी नाही आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्मा ब्रह्म चैतन्य एकार्थवाची शब्द आहे. परत घोटाळा तयार करायची गरज नाही. त्याला कधी चैतन्य म्हणतात कधी साक्षी म्हणतात कुटस्थ म्हणतात प्रत्येक म्हणतात. एक अर्थवाची फक्त त्यांचे त्या शब्दांचा संबंध त्याच्या उपाधीशी संबंध राहतो. कोणती उपाधी धारण केलेली चैतन्याने कोणती उपाधी धारण केली याच्यावरती त्यांची नावं ठरतात. वास्तविक चैतन्याला काहीच लागत नाही. ते असंगच राहत. पुढे सांगितले की साक्षीच्या ठिकाणी जर क्लेशाधिक मानले तर वेदवचनाला म्हणजे विरोध येईल. कारण म्हणून आत्म्याच्या ठिकाणी क्लेशाधिक नाही. साक्षीच्या म्हणजेच चैतन्याच्या ठिकाणी क्लेश नाही कोणताच नाही. दुःख नाही त्रिविध दुःख नाही क्लेश नाही म्हणजे पंचक्लेश नाही. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश नाही. नित्यमुक्त असा आहे. आत्मा नित्यमुक्त आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचं अजिबात कोणीच हिरावून घेत नाही. कोण घेईल
कारण त्यांनी संघच केलेला नाही. पण मग तो आम्ही जर सच्चिदानंद स्वरूप आहे तर मला दुःखाची का प्रतीती येते? तर केवळ विशेषण अंतःकरणाच्या धर्मांनी युक्त बनतो जीव. म्हणून ज्या चैतन्याने विशेषण धारण केलं की तो कर्ता भोक्ता असा होतो आणि त्याने ते टाकलं आणि साक्षी भावाकडे गेला. आत्मज्ञानाचा हा पराक्रम आहे. त्या आत्मज्ञानाने जीव हा स्वरूपाकडे जातो. त्यावेळेला त्याला तिथे काहीच दिसलं नाही, कुठे कर्ता आहे कुठं भोक्ता आहे, तेव्हा जगतच झालं नाही असं म्हणेल. ज्या वेळेला तद्रूप होईल त्याला विचारलं की का जगतात काय काय व्यवहार चाललेत? हो म्हणजे जगत नावाचा पदार्थच अस्तित्वात नाही तर असं पटतं का कोणाला? जगत नाही असं म्हटलं लोक म्हणतील डोक्यावर परिणाम झाला यांच्या. म्हणजे जगामध्ये असं आहे, जगत नाही म्हटलं कारण हे प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतं, डोळ्याने दिसतं, याचे व्यवहार घडताना दिसतात. व्यवहार जरी घडत असतील तरी ही एक अवस्था आहे, याला जागृत अवस्थेतले व्यवहार असं म्हणतात. जीवाच्या ठिकाणी या ज्या अवस्था आल्या, चैतन्याला अवस्था नाही, त्या कोणाच्या अवस्था आहे? जीव. आणि मग तो जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यामध्ये फिरून जागृतीत येतो. त्यावेळेला त्याला जगत दिसतं. स्वप्नामध्ये सुद्धा दिसतच ना, पण आणि मग हे तरी कल्पितच आहे. एकच सत्ता आहे प्रातिभासिक सत्ता आणि दुसरी जी आहे ती पारमार्थिक सत्ता. तिसरी व्यावहारिक सत्ता केवळ समजण्यासाठी किंवा सुलभ विचार सुलभ होण्यासाठी केलेली मानलेली. नाहीतर दोनच सत्ता, एक कल्पिताची आणि एक चैतन्याची पारमार्थिक सत्ता. आणि मग तसं जर असेल तर जगत काय आहे तर कल्पित आहे. आणि शास्त्राने सिद्ध करून दिलं, हा अखंड सिद्धांत आहे वेदांताचा की जगत कल्पित आहे. त्याच कल्पित जगात जीव त्याचा जीवभाव टाकून राहतो, म्हणून तो दुःखाला प्राप्त होतो. ज्याला हे कळालं की हे कल्पित आहे. आता बंद झालेल्या नोटा कोणी वापरतं का? आणि दिल्या तरी लोक वापरतील का? किंवा त्याच्याकडून दिल्या, आपण एखाद्या माणसाला बंद झालेल्या 1000च्या नोटाचा बंडल दिला आणि त्याच्याकडून तो पडला तर तो किती वेळ रडेल? तो कशाला रडेल? कारण त्याला माहिती हे चालतच नाही. असा बंडल होता आपल्याजवळ आणि तोच पूर्वीच्या काळात जेव्हा चालत होता त्यावेळेला पडला असता तर त्याला अन्नपाणी गोड नाही लागणार, तर त्याच्यामध्ये कितीतरी चिंतेमध्ये बुडून जाईल. पण हे जगत कल्पित आहे असं तुम्हाला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्हाला म्हणजे कळेल, पटेल, रुचेल बुद्धीवरती आणि अनुभवाला येईल. त्याच्यामध्ये हा भाग आहे. नुसतं कळाल्याने जीव ब्रह्मरूप नाही होत. कळाल्याने त्याला शब्द ज्ञान होईल. पहिल्यांदा अणुमिती ज्ञान होतं, शब्द ज्ञान होतं, नंतर परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान, अशी त्याच्यामध्ये एक 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 स्टेप वाढत चालतो. ज्या दिवशी तो आरूढ होतो त्याच्या बुद्धीवर, म्हणून पहिल्यांदा लोकांना कळतच नाही. कळत नाही तर पटतच नाही. पटलं तर आरूढच होत नाही बुद्धीवर. आणि त्याचा अनुभव घेणं, कारण याच्या पुढे जाऊन प्रत्येक जीवाने आपला आपला अनुभव घ्यावा. त्याच्यामध्ये शास्त्र, सद्गुरू, भगवंताची कृपा असते. तर तेव्हा हे कळाल्याशिवाय तो या जीवभावातून बाहेर नाही येणार. सांगा. पुढे सांगितले की सावास अंतःकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव आहे तर त्याचे म्हणजे ब्रह्माचे ऐक्य होऊ शकत नाही. हे जरी खरे असले तरी जीवाचं ऐक्य होत नाही. म्हणजे जीवपदाचे जे लक्ष साक्ष आहे त्याचे मात्र ब्रह्माचे ऐक्य होऊ शकते. म्हणजे लक्षाचं होतं, उपाधीचं ऐक्य होत नाही. साभास अंतःकरण हे जे आहे ना ते विशेषण आहे. जीवाच्या ठिकाणी विशेषण, महात्म्यांच्या ठिकाणी उपाधी. म्हणजे उपाधी विशेषण या दोन्हीहून विवर्जित असं केवळ निखळ ब्रह्म जे आहे. आता त्याच्यात विशेषणासहित कोणी ऐक्य करायला गेला तर होणार नाही. म्हणून ईश्वराचंही होत नाही. ईश्वराची उपाधी माया उपाधी बाहेर काढावी लागते. जरी शुद्ध असेल तरी माया उपाधी सुद्धा मायेमध्ये पडलेला चैतन्याचा आभास आणि अधिष्ठान चैतन्य हे ईश्वर, ही ईश्वराची उत्पत्ती होईल. तशी ईश्वर निर्माण झाला. इकडे जीव कसा निर्माण होतो तर साभासयुक्त अंतःकरण आणि त्यामध्ये पडलेला चैतन्याचा आभास, इकडे जीव झाला. पण जीव आणि ईश्वर हे दोन्ही उपाधीने भिन्न असे आहेत. एकाची सुंदर उपाधी आहे
स्वगत सच्चितानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विणली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे कान्होबा तुझी घोंगडी चालली. एकाची उपाधी अशी सुंदर आहे आणि जीवाची काम क्रोध अविद्या जंतू नरक मुताने भरली. नवा ठाई फाटून गेली तितो आम्हासी तिथली. म्हणजे एकाची उपाधी अत्यंत अविद्या म्हणा अज्ञान मलिनाची. म्हणून अविद्या आणि माया या दोघांचा त्याग करून खाली जे अधिष्ठान चैतन्य राहतं त्यालाच एकाला तत्पदवाच लक्ष आणि दुसऱ्याला त्वमपद लक्ष असं म्हणतात. आणि या दोन्ही अंशामध्ये काय आहे ऐक्य. म्हणून जीव ब्रह्मरूप आहे. म्हणजे तत्पद लक्ष. तत् म्हणजे ते म्हणजे ईश्वर चैतन्य. त्वम म्हणजे तू त्याच्यात जीव चैतन्य. ते दोन्ही ठिकाणी चैतन्य ठेवायचं. आणि जीव रूपी उपाधी आणि ईश्वर रूपी उपाधीचा परित्याग करून तत् आणि त्वम पदाचं ऐक्य. याला काय म्हटलेलं आहे जीव ब्रह्म ऐक्य. आता त्याच्या सिद्धीसाठी सगळे प्रयत्न करावे लागतील. म्हणजे हे तुम्हाला बेसिक वरचं कळालं किंवा जीव हा ब्रह्मरूप आहे एवढं जरी कळालं तरी पुष्कळ काम झालं. म्हणजे आपण मरणाऱ्या धर्मांनी युक्त नाही हे कळालं. पण आता पटण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आम्ही मरणारेच नाही. तुम्ही कोण आहात मरणारे आहात. हे म्हणजे आम्ही काय मरणारे तेव्हा तुझं नाम जरी नाही तरी माझे दाव काही तुझं रूप जरी नाही तरी माझे दाव काही खेळ शिकून राहते ते मी काय वेगळा तुकोबराय म्हणतात. तुला नाव नाही देवाला म्हणतात आम्हाला तरी दाखव बरं नाव कुठे आहे. तुझा रूप नाही तर आम्हालाही रूप नाही. म्हणजेच नामरूप रहित नामरूप मायेचे अविद्येचे तद्भिन्न असं असणारं जे निखळ नित्य शाश्वत असं असणारं चैतन्यच आम्ही आहोत. आणि हे ज्या वेळेला कळालं आता पण त्याच्यानंतर पटण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो बुद्धीचा. म्हणजे बुद्धी ती मानत नाही. म्हणून त्याला म्हणतात मग बुद्धीचे हे जे दोष आहेत ते शास्त्र अध्ययन करून करून जातात आणि एक दिवस तो निखळ होतो. फक्त आस्तिकपणा राहावी. चित्तामध्ये जर आस्तिकपणा असेल तर तो त्या व्यक्तीचा नक्की उद्धार होतो. म्हणजे श्रद्धा असली पाहिजे. भगवत विषयक संत विषयक शास्त्र विषयक चित्तामध्ये अति आदर असला पाहिजे आणि त्याचं कल्याणच होऊन जातं. याला परमार्थ म्हणतात. जे परमार्थ म्हणजे काय तर शास्त्र चिंतन भगवत निष्ठा भगवत. आणि आपल्या संप्रदायानुसार आपण काय करतो भक्तीने सुरुवात होते आणि तत्त्वज्ञान केव्हा झालं कळणार नाही. भक्ती करता करता म्हणजे तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र अभ्यास नाही. नामस्मरण करता 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 आपोआपच ज्ञानापर्यंत पोहोचतो. पण एक गोष्ट आहे भक्तीमध्ये सगळ्यात सोपी गोष्ट आणि चांगली आहे ते नामस्मरण. त्याला हाताशी धरावं. बाकीचे लय फार फिरण्याचे धंदे नाही करावे. जसे आमचे तुकोबराय म्हणतात ठाईचं बैसोले करावे चित्त आवडी अनंत आळ. विचारसागर ग्रंथ अभ्यास करता करता कंटाळा आला तर नामस्मरण करत जावं आणि नामस्मरण करून झालं की विचारसागर पाहत जावं. पुढचे तत्त्वज्ञानाचे ज्ञानेश्वरी पाहावी गाथा पाहावी किती बी सुंदर आहे. तर हे असं जर केलं तर ते चित्तावर लवकर आरूढ होईल. चित्तावर आरूढ होण्यासाठी यांची आवश्यकता. चला तसं पाहिलं तर जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत. परंतु ज्या लोकांना शास्त्र संस्कार नाहीत तर त्या लोकांच्या म्हणजे समजुती करता म्हणले आत्मा जीव आणि काय म्हटले तुम्ही आता काय म्हटले ब्रह्म. पण जीव पदाचा अर्थ आत्मा असा धरावा लागेल. आणि तो आत्मा आणि ब्रह्म हे दोन नसून एक आहे. आता जीवाचा त्वमपद लक्ष म्हणजे चैतन्य तिथं आत्मा आणि ब्रह्म हे एक आहे असं म्हटले. चला लक्ष एकच आहे. हा लक्ष एकच आहे. तर जीव मग म्हणजे ज्या लोकांना शास्त्र संस्कार नाही तर त्यांच्या समजुती करता जीव ब्रह्माची एकता त्यांना सांगायची तर ते विशेषण आणि उपाधी यांचे स्वरूप सांगून ते सिद्ध करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी उपाधी धरावी लागेल जीवाच्या ठिकाणी विशेषण रूप धरावं लागेल. आणि जीवाचं आता तत् या पदामध्ये ईश्वर चैतन्य असं केलेलं आहे महावाक्यामध्ये. तत्वमसी महावाक्यामध्ये असं करून लक्षार्थाने जीव हा ब्रह्मरूप आहे हे सिद्ध केलेलं. सांगा पूर्वपक्षाने शंका केली होती की अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला
अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी साक्षी असं म्हणतात. म्हणतात. तर ती अंतकरणे अनेक आहेत म्हणून साक्षीवर पण अनेकत्व येतं. तर अनेकत्व साक्षीचं एकत्व तो ब्रह्माचे मूळ ऐक्य. विषय केला होता, शंका ज्याच्यात केली होती की साक्षी अनेक आहेत. कारण साक्षी काय केलं होतं त्यांनी लक्षण करताना, जो सुखदुःखाला जाणतो त्याला साक्षी असं म्हणावं, अशा प्रकारचा भाग प्रतिपादन केलेला आहे. पण तो वेदांत शास्त्राने तसं केलेलं नाही. कारण साक्षी तर असंग, तो स्वतः स्वसंवेद्य वेद्यत्व आहे त्याच्याकडे. असंग असा आहे तो. कोण म्हणजे ज्ञान स्वरूप असा आहे, जाणण्याचं काम नाही करत, तो ज्ञान पुरवठा करतो. मग ज्ञानाचा व्यवहार करणारी वृत्ती ही वेगळी आहे. पण पूर्वपक्षाची शंका आहे का, काय म्हटलं होतं तिथं? म्हणजे पूर्वपक्षानं म्हटलं होतं की अंतकरण अनेक आहेत तर साक्षी अनेक झाले. तर अनेकत्व साक्षीचं एकत्व ब्रह्माचे ऐक्य कसं घडेल असं म्हणजे पूर्वपक्षाची शंका होती. हा, बरोबर आहे. म्हणजे त्याने साक्षीच्या ठिकाणी सुखदुःखादी धर्म मांडले. वास्तविक साक्षीच्या ठिकाणी सुखदुःख धर्म. मग सुखदुःख धर्म कोणाचे? अंतःकरणाचे. सुखदुःख हा अंतःकरणाचा परिणाम आहे. आणि मग त्या परिणामाला कोण जाणतं? तो म्हटला साक्षी. साक्षी नाही जाणत. मग अंतःकरणाची वृत्तीच त्या परिणामाला जाणते, हे सिद्ध आहे का? म्हणून व्यवहार करणारी कोण आहे? अंतःकरण वृत्ती आहे. वृत्तीशिवाय व्यवहार घडत नाही. पुढे जाऊन त्यांनी राजसत्तेचं उदाहरण दिलेलं आहे त्याला. सांगा. तर व्यापक चैतन्याचं म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतकरण उपाधी आहे, तर त्या भागाला म्हणजे साक्षी अशी संज्ञा नाही. तर त्या साक्षीचा याचा म्हणजे विचार केला होता. काय म्हटले, परत एकदा सांगा. व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या कल्पित भागास अंतकरण ही उपाधी लागते. तर त्या कोणाचा कल्पित भाग? साक्षीचाच म्हणजे ब्रह्माचा. अंतःकरणाकडून धरलेला आहे. हा. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. त्याच्या ठिकाणी जगत नावाचा पदार्थ झालाच नाही. मग वास्तविक आम्ही कोणाकडून सुरुवात करणार? तुम्ही ज्या जगात राहतात त्याचंच नाव कल्पित भाग. कल्पित भाग. कारण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत झालं नाही. आणि त्याचा अंश कोणता काढायचा? तर त्याचा कुठलाच अंश शिल्लक अंश नाही म्हणता येत. तर त्याच्या ठिकाणी नाही. असं आहे, जेवढी संगती सांगितलेली तर आपण इकडून जीवाकडून संगतीला मोक्षाची संगती लावायची. ब्रह्माकडून मोक्ष पाहायला गेला तर म्हटले कोणाला द्यायचा? कारण जगत झालंच नाही तर मोक्ष कोणाला? ज्याला जो कोणी अडकलाच नाही त्याला, म्हणजे बंधातच नाही, तर त्याला मोक्ष कसा देता येईल? हा, तेव्हा हे सगळे रचना जी आहे ती जीवाकडून बनते याची. म्हणून शास्त्र जीवाला मोक्ष देताना संगती केलेली आणि उत्कृष्ट संगती सांगून जीवाला, म्हणजे जीव ब्रह्मरूप कसा आहे म्हणजे त्याने म्हटलेलं आहे की साक्षीचा भेद उपाधिकृत आहे. वस्तू ज्या वेळेला तुम्हाला हे कळेल की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत झालं नाही आणि हे सिद्धांत तुमच्या बुद्धीवर आरूढ होईल, त्यावेळेला तुम्हाला एकही शंका राहणार नाही. कारण जेवढ्या शंका म्हणून असतात त्या मायेमध्ये असतात, मायाकृत पदार्थात असतात. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगतच झालं नाही तर कोणती शंका राहिली तुमची? कोणतीच शंका अस्तित्वात राहत नाही. पण हे पटत नाही बुद्धीला म्हणून शंका. आणि मग शंका, मग त्याची शास्त्रीय उत्तर, असे एक रिवाज आहे त्याला. आणि मग शास्त्रीय उत्तर बरोबर, मग ती शास्त्रीय उत्तर काढता 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 आणि पटता पटता बराचसा कालावधी जातो. याचं नाव अध्ययन असं आहे. म्हणून जो मनुष्य तार्किक अधिक नसतो, ज्याला अधिक सात्विक शुद्ध अशा प्रकारची बुद्धी, त्याला शास्त्र लवकर पटतं, कळतं. ज्याला बऱ्याचशा शंका आहेत तर त्याही अशाच प्रकारे तार्किक बुद्धी आणि मुळे तयार होतात. म्हणून आस्तिक भाविकाला कमी शंका लवकर काम होतं. तो फार शंका नाही करत, कारण तो म्हणतो हो बरोबर आहे, माझे गुरुजी सांगतायत ना ते खरे, माऊली सांगतायत ना ते खरे. लोक माऊलींच्याकडे मानत नाहीत असं नाही, पण आंतरिक शंका का उपस्थित करतात? मग याच्यावरून सिद्धी होते कुठेतरी त्याला. कारण माऊली ज्ञानोबा आहेत, तुकोबरायांचे सिद्धांत बुद्धीत आरूढ व्हायला काय अडचण? तरी सुद्धा ज्या अर्थी तो शंका करतो त्या अर्थी ती शंका कशावर झाली? ज्ञानेश्वरीवरच झाली, गीतेवरच झाली, गाथेवरच झाली, असं असतं. पण मग जास्त श्रद्धावान भाविक, अगदी त्याला आपण म्हणतो शरण गेलेला, तर त्याला शंका निश्चित कमी राहतात. आणि कमी राहतात त्याचं कारण तो म्हणतो हे माऊलींनी सांगितलंय ना, ठीक आहे,
शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरोध. शास्त्राने जे सांगितलं त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, गुरूंच्यावर श्रद्धा असली पाहिजे, आणि अशी श्रद्धा मोठी काम करते. सांगा. पुढे सांगितले की ब्रह्म हे सावयव नाही, म्हणून साक्षीचा जरी उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद ब्रह्म नसल्यामुळे हे सावयव नाही, अवयवाने युक्त त्याला सावयव असं म्हणतात. द्रव्याच्या उपादान कारणास अवयव असं म्हणतात. गेल्या वेळेस सांगितलं होतं द्रव्याच्या नाही एक शास्त्रामध्ये, त्यामुळे द्रव्याचे उपादान कारण जे आहे त्याला अवयव असं म्हणतात. आणि जो पदार्थ सांश असतो तो स्वगत भेदाने युक्त असतो. ज्याच्यात स्वगत भेद नांदतो तो सांशवान पदार्थ असतो, म्हणजे अंशवान पदार्थ असतो. ब्रह्म अंशवान नाही, त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, ते सांश नाही. आणि बाकी अविद्या कार्य माया कार्य हे सगळे अंशवान आहे. म्हणून तर सगळी संगती लागली. याच्यात अनेक लोकांनी अनेक शास्त्रकारांनी अनेक तत्व मानली. एवढी कशात मानलेली? सगळी मायेची. पुरुषाला सोडलं तर बाकी सारी मायेचाच विस्तार आहे ना हो. सांख्यांची 25 तत्व म्हणजे एक पुरुष सोडला तर बाकी मायेचा विस्तार आहे. 25 तत्व त्यात कुठं काय एका पुरुष आत्मा मांडला त्यांनी. म्हणून वेदांत शास्त्राने जगात किती पदार्थ मांडले? एकच मानला. वैशेषिकांनी 7 पदार्थ मानले, न्यायशास्त्राने 16 पदार्थ मानले, सांख्यांनी 25 मानले, अजून अन्यांनी 1 3 5 मेळा 25चा मूळ हरी अशा अनेक पदार्थांच्या संगती लावल्या. वेदांत शास्त्राला विचारलं जगात किती पदार्थ आहेत, ते म्हणतात एकच आहे. कोणतं? जग. जग नाही तर न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. म्हणून एक केवळ चैतन्यच अस्तित्वात आहे. आता याचा अनुभव केव्हा येईल? भगवत कृपेने आणि गुरुकृपेने आपल्याला त्यावेळेला त्याला कळेल की खरोखर जगात पदार्थ नाही. मग ही काय एक भ्रांती आहे. भ्रांती जसं स्वप्न पाहायला गेल्यावर स्वप्नात किती पदार्थ दिसले, अगदी असेच. जसं जागृतीत तसं स्वप्नात पाहिलं. पण स्वप्नातले सगळे पदार्थ ज्या वेळेला तो जागा झाला तोपर्यंत सत्य मानत होता. जागा झाल्यानंतर तो सत्य मानायचं बंद झाला. तो म्हटला जाऊ द्या, किती हानी झाली तरी माझी काही हानी होत नाही. कारण स्वप्नात त्याची चोरी झाली, सगळं लुटून नेलं चोरट्यांनी, काहीच नाही ठेवलं. आणि मग काहीच नाही ठेवल्यावरती तो बोंबलायला लागला स्वप्नामध्ये. त्यावेळेला बायकोने उठवलं. ते म्हणजे का ओरडता? ते म्हणले आपलं सगळं गेलं. हां ते म्हणले आहे होय. म्हटले हा, मला वाटलं सगळंच नेलं होतं लुटून. त्याला जागा झाला त्यावेळेला काय पाहिलं त्याने? त्याची काय काय गेलेलं होतं? काही मार्गे गेलं होतं. म्हणून स्वप्नामध्ये जेवढा काही पदार्थ पाहिला तो सगळा पदार्थ भ्रमाने उत्पन्न झालेला होता. तीच अवस्था या जगाची. जो काही पदार्थ आज आपण इथे पाहतोय म्हणजे आपलं शरीर, शरीराला धरून असणारं घर दार प्रपंच सगळे पदार्थ स्वप्नाप्रमाणे नित्य आहेत. हे ज्या दिवशी आरूढ होईल त्या दिवशी तुम्ही साक्षी भावाकडे निघताल. आणि हे जोपर्यंत तुम्ही याला सत्य म्हणून व्यवहार करत राहील, चालविती व्यवहार सत्य म्हणून पडली ही रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून तुकोबराय म्हणतात तसं. ते जोपर्यंत राहील त्याच्यामध्ये तर तो सत्य त्याला धरून. म्हणून जगत ही एक भ्रांती आहे. हे तुम्हाला आता पुढे फलामध्ये सांगतील. चला. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. त्यामुळे साक्षीचा ब्रह्माशी एकत्र होण्यास हरकत नाही म्हणून सांगितलेलं आहे. बिलकुल. हा, पुढे त्याने उदाहरण दिलेलं आहे. उपाधिकृत उपाध्यांचा त्याग करायचा आणि तत्पदाचं वाच्य टाका, त्वम पदाचं वाच्य टाका आणि तत् आणि त्वम पदाच्या लक्षार्थाचं बोधन केलं जातं. तत्वमसी याचा विचार थोडक्यात येऊन गेलाय तुम्हाला पाठीमाग. सामवेदातलं हे महावाक्य आहे आणि ते जीवाचं ब्रह्माशी ऐक्य. का हो, वेदाचा अभ्यास झाल्यासारखा होईल ना. तुम्हाला जर केवळ महावाक्य कळालं ना, एवढं सगळा वेद पाहण्याची काय आवश्यकता राहील? इतकी उपनिषद पाहण्याची काय आवश्यकता राहील? तुम्हाला जर तेवढं इतकंसं मोठकं माऊली म्हणतात तसं मोठके उमटे, गुरुमुखे मोठके मोठकं आहे छोटंसं. आणि याचं जर ज्ञान झालं तर त्याचं काम होतं. चला.
या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की निरवय आकाश सर्वत्र व्यापक आहे. म्हणजे आपण एक 50 घट घेतले तर त्या 50 घटात दृष्टांत दिलेला आकाशाचा. आकाश जे आहे ते एकच असं आहे, अखंड आहे. पण त्याचे जसे घटाने अनेक तुकडे केले, आकाशाचे तुकडे नाही केले, उपाधी लागली त्याला, म्हणून उपाधीने युक्त अनेक घटामध्ये आकाश आले, घटाकाश म्हणतात. घटाकाश म्हणतात. पण आता घट ही उपाधी लागल्यामुळे काय झालं, त्या घटामध्ये आकाशाचा तुकडा झाल्यासारखा वाटला. घट हे नाव आलं, त्याच्यात पाणी जलग्रहण आदी कार्य आले, म्हणजे ते घट कार्यही करायला लागले. आकाशात पाणी आणता नसता आलं, पण घटातल्या आकाशात पाण्याचं कार्य घडतं. अगदी तसाच प्रकार जीवाच्या ठिकाणी झालेला आहे. चैतन्याला जीवरूपी या घट लागले, ही घट त्याला म्हणतात सर्व घटी राम देहादी सूर्यप्रकाश. तसा या घटमट झाले आकाशाचे पोटी, असं म्हटलं तुकोबरायांनी. घट आणि मठ आकाशाच्या पोटी झाले तरी आकाशाची काय हानी झाली, काहीच नाही झाली. तसाच प्रकार इथे सुद्धा आहे. ईश्वर काय आणि जीव काय, उपाध्या वजा केल्या की ब्राह्मी स्थितीचा आहे. पुढे म्हणजे घटाकाश आहेत तर हे उपाधीला भिन्न आहेत, पण महाआकाशाहून ते भिन्न नाहीत, ते एकच आहेत. म्हणून घटातला आकाश घटाने तोडल्यासारखं वाटतं. तुटलंय का? कारण ते मूळ आकाशावरून वेगळं झालंच कधी, झालंच नाही. तसे जीव झालेच कधी, झालेच नाही. अंतःकरणाच्या उपाधीने फक्त आपल्याला वाटतं ते. वाटतं. अंतःकरण उपाधी घटासारखी काम करते. मग अंतःकरण जसं घट काम करतं पाणी ग्रहणाचं, तसं अंतःकरणही काम करतं कर्तृत्व भोक्तृत्व. त्याचं अंतःकरणाने कर्तृत्व भोक्तृत्व निर्माण केलं, तेही खोटं. चला पुढे पूर्वपक्ष म्हणाला होता की सुख दुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास म्हणजे विषय होत नाहीत, परंतु ज्ञानेंद्रिय हे हा महत्वाचा मुद्दा आहे. सुख दुःख हे ज्ञानेंद्रिया, सुख दुःख ज्ञानेंद्रियाला विषय होत नाही, तर हा बरोबर आहे. हा मुद्दा बरोबर आहे. ठीक आहे, पुढे. पण जी वृत्ती असती तर ती सुख दुःखांना विषय करीत नाही, म्हणून सुख दुःख हे साक्षी भाष्य आहेत. तर ह्या वाक्याचा अर्थ की सुख दुःख साक्षी जाणतो असं नाही, तर अंतःकरणाचा जो परिणाम सांगा एवढं. अंतःकरणाचा जो परिणाम असतो तर तो परिणाम सुख दुःखाधिक होतो. त्यावेळेला ती अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती असती, तर ती वृत्ती म्हणजे सुख दुःखांना जाणत असते. अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती ही सुख दुःखाला जाणत असते. राजसत्तेचं उदाहरण दिलंय, सांगा. वाचायचं पूर्ण वाचायचं आहे का? पहिले 2-3 वेळ झाले आता. बरं 2-3 ओळी झाल्यात. आतापासून वाचायला सुरुवात करा. कोण वाचन करतंय? तुमचाच आवाज मोठा आहे, चांगला. वाचा. पुढे वाचाय सुख दुःख जाणते. आतापासून पॅराग्राफपासून सुरू करा ना. आतापासून सुरुवात करा. आता सुख दुःखादी हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणात विषय नाहीत असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणात विषय करीत नाहीत हे म्हणणे बरोबर आहे. पण अंतःकरणाला ज्ञानेंद्रिय विषय, कारण ज्ञानेंद्रिय फक्त विषयाचं दिग्दर्शन केलं, दाखवले विषय त्यांचे. हा, म्हणून ज्ञानेंद्रियाने विषय ज्ञान करून दिलं, पण अंतःकरणाला विषय केला का? नाही केला. म्हणून ज्ञानेंद्रियास सुख दुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणात विषय नाही, हे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे आणि ते बरोबर आहे. पण वृत्ती ही सुख म्हणजे दुःखांना अंतःकरण, जसं आता चक्षुरेंद्रिय अंतःकरणाला जाणतं का? चक्षुरेंद्रिय रूपाला जाणतं, त्याचं ज्ञान अंतःकरणाला होतं. पण मग सुख दुःखाच्या उत्पत्ती तर अंतःकरणात होतं. म्हणून इंद्रियाचं काम एवढंच काम केलं त्यांनी. इकडे रूपाचा फोटो काढला आणि अंतःकरणाला पाठवला, आणि मग अंतःकरणाला पाठवल्यावर अंतःकरणात भ्यासूर आणि सुरेख, रूपाचे 2 गुण. त्या पद्धतीने जर सुरेख असेल तर सुख झालं, आणि भ्यासूर असेल तर अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या द्वारे. चला. पण वृत्ती ही सुख दुःखांना विषय करीत नाही, म्हणून सुख दुःख साक्षी भाष्य आहेत. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुख दुःखे जाणतो असा नाही,
तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. बस ते पहा, हा विषय इथं संपलेला आहे की साक्षी हा सुखदुःखाला जाणत नाही, तर साक्षीचं असंगत्व जसंच्या तसं राहतं. पण साक्षीच्या प्रकाशाने अंतःकरण सुखदुःखाला परिणामाला प्राप्त झालं. नुसतं अंतःकरणही होणार नाही जर साक्षीचं प्रकाश नाही आला त्याच्यामध्ये. बघ, अंतःकरणात सुखदुःख रूप परिणाम झाला, त्या परिणामाला साक्षीने जाणलं का पुन्हा अंतःकरणाने? तर अंतःकरणाची वृत्ती तिथे काम करत आहे आणि अंतःकरणाच्या वृत्तीने ज्या अंतःकरणात सुखदुःख उत्पन्न झाले त्याच ठिकाणी अंतःकरणाची सूक्ष्म वृत्ती का राहते, अत्यंत सूक्ष्म वृत्ती ती त्या सुखदुःखाला जाणते. साक्षी सुखदुःखाला जाणत नाही, म्हणून चैतन्य सुखदुःखाला जाणत नाही. सुखदुःखाला कोण जाणतं? तर अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखाला जाणते. हे लक्षात द्या, म्हणजे विषय संपला. तो काय म्हटला होता की साक्षी सुखदुःखाला जाणतो, आणि साक्षीदार सुखदुःखाला जाणतो असं सिद्ध झालं तर साक्षीवर आपापच अनेकत्व धर्म आला. कारण प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असणारी सुखदुःख भिन्न आहे. बरं, ते आपल्याला कळतात का? नाही. तर ह्यांच्या चित्तात काय चाललेलं सुखदुःख हे मला कळत नाही. मग कळत नाही याचा अर्थ तिथे काय कोणता तरी पदार्थ भिन्न मानावा लागेल. मग इथे कोणता पदार्थ भिन्न मानलाय? अंतःकरण वृत्ती ही भिन्न आहे, अंतःकरण भिन्न आहे, आणि सर्व विश्वात चैतन्य एकच आहे. म्हणून साक्षी अनेक नसून एकच आहे. म्हणून एकत्व धर्मवान साक्षीचे एकच झाला का नाही तो? आणि ब्रह्मही एकच आहे, म्हणून जीव ब्रह्मरूप आहे, याच्यात काही शंका नाही. साक्षी प्रकाशन करतो तो वृत्तीच्या द्वारेच करतो ना. हा, प्रकाशन करण्यासाठी साक्षी प्रकाशन करत नाही. मग आपापच साक्षी नाही अशी जागाच नाही. म्हणून अंतःकरणची त्या उपाधी लागली की तिथं प्रकाशन झालं, म्हणजे सहज झालं, अगदी काहीच नाही राहिलं. म्हणजे या विश्वात अद्वय नित्य आणि ज्ञान स्वरूप पदार्थ किती आहे? बर, ते सोडून जागा शिल्लक आहे का ज्या ठिकाणी अद्वय ज्ञान स्वरूप पदार्थ पोचलाच नाही? अशी जागा आहे का? नाही. म्हणजेच ब्रह्म एक आहे आणि तेवढाच पदार्थ अस्तित्वात. बरं, आता तुम्हाला जगत मानायचं आहे आणि त्याच्यात जीव मानायचे, पण त्या जीवांचे अंतःकरण मानायचे. झालं ना? म्हणजे एकात एक कल्पित पदार्थांची संगती. तर चैतन्य नाही अशी जागाच नाही. म्हणून जिथे अंतःकरण उपाधी आली तर चैतन्य अगोदरच आहे, म्हणून तिथं प्रकाश आपापच झाला. आणि प्रकाश आपापच झाल्याने आपापच काय म्हणते तुम्ही? साक्षी वृत्ती त्याचं प्रकाशन नाही केलं त्याने, नाही. तर तिथे आपापच काय झालं? प्रकाशनाचे काम आपापच घडलेलं आहे. आणि वृत्तीला प्रकाश कोणाचा आहे? म्हणून वृत्ती जड असून सुद्धा प्रकाश साक्षीच्या प्रकाशानेच काम करते. पण वृत्ती करते, साक्षी करत नाही. म्हणून सुखदुःखाला कोण जाणतं? अंतःकरणाची वृत्ती जाणते. साक्षी हा असंग आहे. मग पहिल्यांदा शंका असेल, साक्षी परिच्छिन्न जर केला तरी घोटाळा होऊ शकतो. म्हणून साक्ष हा परिच्छिन्न नाही. आम्ही अंतःकरण रूपी कल्पित भागाच्या अधिष्ठानाला साक्षी ही संज्ञा दिलेली, बरोबर आहे. तर त्याची ती ओळख पटावी म्हणून केलेली खूण, याचं नाव संज्ञा असं आहे. म्हणून साक्षी ही संज्ञा तशी आलेली. एरवी साक्षी नाही, कुटस्थ नाही. त्याला काय म्हणावं? साक्षी कुटस्थ प्रत्येक चैतन्याचे तरी भाग का करावे? कारण त्याचे भाग होतच नाही. विषय संपला. म्हणून अंतःकरणाच्या सुखदुःखाला कोण जाणतं? तर अंतःकरणाची वृत्ती जाणते. म्हणून साक्षी अनेक नाहीत, तर आत्मा एक आहे. संपूर्ण विश्वाचा आत्मा. आता संपूर्ण विश्वाचा तरी का म्हणावं? तोच अद्वय स्वरूप आहे. पण काय काय वेळेला थोडीशी तोकडी भाषा वापरावी लागते. सांगा. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो,
त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती सुखदुःखात जाणते. बरोबर. असा साक्ष भाष्य पदाचा अर्थ आहे. बरं, असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. म्हणजे साक्षी भाष्य पदाचा अर्थ असा नाही की साक्षी प्रकाशन करतो सुखदुःखाचा, असा अर्थ नाही. तर साक्षीच्या प्रकाशाने वृत्ती सुखदुःखांना प्रकाशित करते असा अर्थ सिद्ध झाला. म्हणून साक्षी हा एकच सिद्ध झाला. म्हणून केवळ एकच अद्वैत स्वरूप आत्मा आहे असं म्हटल्यावर द्वैतच राहिलं नाही ना हो. म्हणून आम्ही ज्या द्वैतरूपी जगात व्यवहार करून दुःखी झालो तो आपापच दुःखाचा परिहार झाला. कारण काहीच दुःख राहिलं नाही. भेद नाही म्हणून दुःख नाही. भेदाचे व्यवहार झाले की दुःखाला प्राप्त होईल तो जीव दुःख तरी का मानतो? भेदामुळेच मानतो. द्वितीयाद्वयं भयं भवति. वेदाची श्रुती आहे की भीती नेहमी द्वैतामध्ये असते. सांगा. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत वृत्ती नाही. समृत्यू मापनोती स इव नानेव पश्यति. अशी वेदाची श्रुती आहे. जो अनेकत्व पाहतो तो दुःखी होतो. एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. मृत्यू सैव नानेव पश्यति. पुढे जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करत नाही. आता दृष्टांत आलेला आहे तो राजसत्तेचा आहे. राजसत्ता म्हणजे राजाची सत्ता. आता राजाची सत्ता व्यक्तीशिवाय काम करते का? नाही. कारण सत्तेला नेहमी काम करण्यासाठी व्यक्ती घ्यावी लागते. आणि म्हणून त्या व्यक्तीमध्ये जसा एक मनुष्य म्हटला की आपल्या पदावरती इथे आता राजा बसलेला आहे, तर ते म्हणले तिथं तर सिंहासना कोणीच दिसाना. ते म्हणले कोणीच दिसाना पण राजाची आहे ना. ते म्हणले खुर्ची काम करणार नाही, त्याच्या कोणाला तरी व्यक्तीला बसावं लागतं. म्हणून त्या सत्तेचा प्रवेश कोणामध्ये? व्यक्तीमध्ये. आणि मग त्या व्यक्तीत प्रवेश करून कार्य होत असतं. अगदी साधारण आपण शासकीय कामं जरी म्हटले है ना, जसे आता कलेक्टर नावाची एक व्यक्तीच आहे का नाही, त्याच्यामध्ये कलेक्टर पदाचा अधिकार म्हणजे राजसत्ता ती काम करत असते. त्याच्या अखत्यारीत जेवढे अधिकार आहेत तेवढेच करू शकतो तो व्यक्ती, त्यापेक्षा जास्त नाही. मग तिथे काय राजसत्ता व्यक्तीचा आश्रय घेऊन काम करते. तसं चैतन्य ही एक राजसत्ता आहे. आणि चैतन्याच्या सत्तेने हे सारे जीव काय झालेले सत्तावान बनलेले. आणि मग त्यांनी आपापली सत्ता घेतली. प्रत्येकजण म्हणतो का नाही मी आहे, मी सकाळी झोपेतून उठलो, मी आता जेवण करून आलो. म्हणजे तुम्ही तुमची सत्ता मानता का नाही? ही मीची सत्ता कोणाची? यालाच आत्मा म्हणतात. तो मी अधिष्ठान स्वरूपाची सत्ता. पण तो अंतःकरणनिष्ठ होतो त्यावेळेला कर्ता भोक्ता होतो आणि दुःखी होतो. त्यावेळेला तो साक्षी भावात जातो. म्हणून वेदांत शास्त्राने काय केलेले, त्याला साक्षी भावात जाण्याचा उपदेश केला जीवाला. तुम्ही जीव नाही, तुम्ही करते भोगते नाही. मग तुम्ही कोण आहात? सच्चित आनंद ब्रह्मच तुम्ही आहात. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्ही कोण आहात? खरे कोण आहेत? तुम्ही देवच आहात. तुम्ही खरे देव आहात. मग आता जर मी देव आहे तर पण आता मला कसं काय कळेल? मला तर असं वाटतं की मी जीव आहे, मी देहवान आहे. तर ही भ्रांती आहे. ही भ्रांती आहे. यालाच भ्रम असं म्हणतात. भ्रमाने हा स्वतःला जीव मानतो. कोणी जर भ्रमाने मानत असेल त्याला कोण काय करावं? कारण जोपर्यंत त्याचा भ्रम काम करतो तोपर्यंत तो जीव राहतो. एरवी तो जीव नाही तर तो ब्रह्मच आहे. कारण त्याला विनाकारणच अशी भीती वाटते. तो देहावर आला ना, मग तो देहाला मी म्हटला. देहाला मी म्हणून देह संबंधीला माझे म्हटला. मग मी आणि माझ्यांचा व्यवहार सुरू झाला. वास्तविक तो नाही. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणसे भासतसे. तुकोबराय का म्हणतात? मग तुकोबराय का म्हणतात? तर तुकोबराय मी देह आधी काय खरा आणि देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणसे भासतसे. पण मग आता या किंवा दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपण अभितरी न लगे ठाव धुंडावा इतुले जाणावया जाणार. तुकोबराय म्हणतात
तुझे खंडे तरी उरला तो अवघा हारी. कितीतरी प्रमाण तुम्हाला तुकोबरायांच्या गाथेमध्ये असे दिसतील की त्या तत्वज्ञानाची उदाहरणं तुम्हाला सांगितलेली. तर हे ज्ञानच बाहेर पडतं. पण मग तुकोबराय प्रत्येक वेळेला ज्ञान नाही सांगत, मग पुष्कळ वेळेला भक्ती सांगतात. त्याचप्रमाणे धर्माचरण करायलाही पुष्कळ अभंगातून सांगितलं. तर त्यावेळेसचा भाव वेगळा असतो प्रत्येक वेळेला, कारण सगळे जीव ब्रह्मज्ञानाचे काही नाहीत, अधिकारी नाही. चला पुढे. जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करीत नाही, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. बरोबर आहे. कोणत्या तरी व्यक्तीचा काय करावा लागतो? स्वीकार करावा लागतो. राजसत्तेला व्यक्तीचा स्वीकार केला की काम करता येत. चैतन्यालाही हे जगतरूपी एवढा पसारा चाललेला आहे, याच्यात व्यक्तीच आहेत. भगवंत रूपी ही एक व्यक्तीच आहे, ईश्वर रूपी व्यक्ती धरली, आणि जीवरूपी ही व्यक्तीच आहे. हे सगळे काम कशामुळे होत आहे? त्या सत्तेच्या जोरावर चाललंय. म्हणून सगळी सत्ता धन्याची की जी मायबाप. सत्ता कोणाची आहे? नाथ महाराज म्हणतात धन्याची की जी मायबाप. सत्ता ही धन्याचीच आहे. म्हणजे चैतन्याच्या सत्तेने सगळे सत्तावान बनलेले आहेत. कोणाला असं वाटतंय का मी आज सकाळपासून नाही म्हणून? कोणाला असं वाटतं मी आज सकाळपासून नाहीच आहे असं मला वाटतं महाराज? असं कोणाला वाटतं? कोणालाच नाही. म्हणजे तुम्ही सगळे सत्तेचा अहंकार धारण केलाय का नाही? सत्ता आहे असं म्हणतो ना, मी आहे, जगत आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर याच्यातला जो आहे तो सामान्य सत्सामान्य चैतन्याचा आहे. जेवढं ज्ञान दिसतंय ना, होतंय ना, आपल्याला वाचता, तुम्ही ग्रंथ वाचताय ना, हे ज्ञान होतंय ना, हे ज्ञान कोणाचं आहे? सर्वसामान्याचं. त्याच चैतन्याचं ज्ञान घेतोय. आणि आनंदी एवढे चेहरे दिसतात. हा आनंद कशानं ओसंडतोय? चैतन्याचाच आहे. म्हणून आस्ती भाती प्रिय रूप असं हे चैतन्य प्रत्यक्ष जगामध्ये दिसतंय. आणि तरी म्हणलं कोणी चैतन्य कुठे महाराज? तर नामरूपाला वजा केलं की चैतन्याची पूर्ण प्रतीती येते. म्हणून देव कुठे देव आहे? सगळीकडे ओतप्रत भरलेला. सांगा. त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी त्याच वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. बरोबर आहे. म्हणून वृत्ती वाचून प्रकाशन करता येणार नाही. प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देता येणार नाही. त्या पदार्थाचं ज्ञान करून द्यायला वृत्तीच काम करत असते. म्हणून आता हा पेन आहे, हे ज्ञान कोणी करून दिलं? अंतःकरण वृत्तीने केलं. पण ज्ञान कोणाचं आहे? चैतन्याचं. पण चैतन्याचं ज्ञान अंतःकरण वृत्तीतून बाहेर निघून काय केलेलं आहे? याला पुढे तुम्हाला फार दृष्टांत चांगली देऊन पटवून सांगितलंय. जसा तडाख जलाचा दृष्टांत दिलेला आहे. तळ्यातलं पाणी हे का नाही, मेघाकाश, जलाकाश, अशा त्याच्यातल्या पाण्यांचे प्रकार केले. किंवा विहिरीतलं पाणी, पाटातलं पाणी, वाफ्यातलं पाणी, आळ्यातलं पाणी, तर त्यांचे जसे प्रकार होतात. पाणी हे एकच असतं. आणि पण नंतर ते ज्या ज्या उपाधीमध्ये जातं त्या त्या उपाधीच्या द्वारे त्याला ओळखलं जातं. तसं विश्वात चैतन्य एकच आहे, आत्मा एकच आहे. आणि उपाधीच्या द्वारे तो भेदाला प्राप्त झाल्यासारखा वाटतो. वास्तविक भेद होत नाही. तर उपाधिकृत भेद राहतात. पुढे आकाशाच्या ठिकाणी घट आकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. बरोबर आहे. घट ही उपाधी आकाशाला लागली. पाणी आणायचं असेल तर काय का लागेल तुम्हाला? घट लागेल का घटाकाश लागेल? घटासहित आकाश लागेल. आता त्याच्यात ते सहज असल्यामुळे आम्ही त्याचं इतका बारकाईने कधी पाहत नाही, नुसतं घट पाहत. पण आम्ही आता आमचा आकाश काढून घेतो आणि तुम्ही तुमचा घट पहा. आकाश काढून घेतलं आणि तुम्ही घट घेऊन जा म्हटलं तर एक पहिली गोष्ट, तो घट का तुम्ही म्हटलं आकाश काढून घ्या तरी तुम्ही काढून घ्या, आमचा आम्ही घट नेऊ असं म्हटलं तरी आकाश काढता येत नाही, कारण ते व्यापक राहिलेलं आहे. बर, पाणी घटात आणलं का आकाशात आणलं? घटासहित आकाशात. म्हणजे त्या घटाने काय केलं? त्या आकाशाला, आणि तेवढी पोकळी, आकाश म्हणजे पोकळी झाली ती, आणि त्या पोकळीत पाणी आलेले. पोकळी जर नसती तर पाणी आलं नसतं.
म्हणजे आकाशाने पाणी आणलं म्हणाल, आकाश हे असंग असल्याने त्या पाण्याचा संबंध करत नाही, घटाचा पण संग पाणी तर आणल्यासारखं वाटलं. कशात आणलं? घाटातल्या आकाशात आणलं. हो हा झालं ना. पण ज्या वेळेला पाणी ओतलं त्यावेळेला आकाश ओलं झालं. नाही आकाश ओलं झालं नाही, त्या संग आहे ना त्याच्या त्याचा संघच केला नाही त्याने. अगदी समांतर चैतन्य काम करत, सर्वत्र ओतप्रोत एकच चैतन्य. बरं, एकच असल्यामुळे तोच माझ्या सगळ्या विश्वाचा आत्मा एक आहे. कोणाचा द्वेष आणि मत्सर करावा? कारण तुम्ही केला तर तुमच्याच आत्म्याचा द्वेष करता. ज्या वेळेला मनुष्य कोणाचा द्वेष करतो, निंदा करतो, तर त्यावेळेला तो दुसऱ्याची नाही करत, तो स्वतःचीच निंदा करतो. हे त्याला कळतच नाही. कारण त्याला कळेल तर तो चैतन्य स्वरूप व्हायला पाहिजे ना. झाला तर होईल, कळेल ना. एरवी काय कळेल? म्हणून कोणाची निंदा केली तरी कोणाची निंदा झाली? तो आपलीच झाली. कारण विश्वात आत्मा एकच आहे. मग निंदा कोणाची करावी? कोणाचा भेद करावा? कोणाला वाळीत टाकावं? कोणाला फेकून द्यावं? कोणालाच करू शकत नाही तुम्ही. कारण तुम्हीच तुमची निंदा किंवा तुमच्या विरोधात काम करता असं होईल. म्हणून ज्या वेळेला हे कळेल ना, विश्वाला कळेल ना, त्यावेळेला जगात कोणी जीवच राहणार नाही. तर सगळे मुक्त होऊन जाते आणि कोणी म्हणजे सगळे एकमेकावर प्रेम करते. पण अज्ञानाने द्वेषबुद्धी, निंदा या गोष्टी अज्ञानात घडतात, ज्ञानामध्ये नाही घडत. त्याला अज्ञानाने तो करतो ते काम. म्हणून जगात निंदा करायला कोण आहे? कोण आहे बाबा एखादा व्यक्ती? तो दाखवा की याची निंदा करता येईल. जगात कोणीच नाही. म्हणजे शास्त्रदृष्टीने जर पाहिलं ना तर अत्यंत वाईट वृत्ती असणारी आणि वाईट वागणारी माणसं सुद्धा ब्रह्मरूपच आहे. शास्त्रीय दृष्टी ते तसे वागतात, ही त्यांची वृत्ती आहे. पण ज्ञानी पुरुष किंवा महात्मा पुरुषांकडून समदृष्टीने पाहिला जातो. आपणच विश्व झाला तरी भेद शुनीचैव श्वपाकेच पंडितः समदर्शनः विद्याविनय संपन्ने ब्रह्मणे गविहस्तिनी असं म्हटलं. विद्याविनय संपन्ने ब्रह्मणे गविहस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडितः समदर्शनः. तेव्हा विश्वात समदर्शन होईल. वाचा. ते घटाच्या उपाधीने प्रतीत होते. घट उपाधी वाचून घटाकाश हे नाव आणि जलग्रह रूप कार्य घडणे शक्य नाही. बरोबर. त्याप्रमाणे चैतन्य साक्षी हे नाव आणि सुख दुःखादी सहित अंतकरणाचे प्रकाशन हे अंतकरण उपाधीनेच होते. म्हणजे उपाधी लागावी लागेल म्हणजे मग प्रकाशनाचं काम होईल. अंतकरण उपाधी वाचून चैतन्याचे ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतकरणाचे सुख दुःखादी धर्म प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. बिलकुल होणार नाही. म्हणून त्याला ती उपाधी लागल्यानंतरच काम होईल. साक्षी हा स्वतः ज्ञान स्वरूप आहे. हे जरी असेल तरी त्याला त्या ज्ञानाचे व्यवहार म्हणजे व्यवहार्य ज्ञान आणि अव्यवहार्य ज्ञान यांचा विचार करावा लागतो. जे साक्षी स्वरूप जे ज्ञान चैतन्याचं आहे ते अव्यवहार्य ज्ञान आहे. म्हणजे त्याचा व्यवहार होत नाही. जसं एखाद्या विहिरीत पाणी पडू नये, ते व्यवहार करत नाही. व्यवहार्य होण्यासाठी त्याला उपाधी मोटर लावावी लागेल. मोटर लावल्यावर ते पाणी उपसायला सुरुवात झाली, तेच पाणी पाटातून गेलं, पाटातून जाऊन वाफ्यात गेलं तरी त्याला पुढच्या उपाध्या लागल्या. कारण हे व्यवहार्य घडण्यासाठी त्याला काय करावं लागेल? उपाध्या लावाव्या लागेल. म्हणून सुखदुःखांना साक्षी जाणत नाही हे सिद्ध झालं तुमचं. म्हणजे तो त्याच्यात ते अव्यवहार्य आहे. अगदी ते जर नसेल तर होणारच नाही. साक्षी नाही तर काहीच होणार नाही. पण साक्षी स्वतः काही करणार नाही. मग कोण करणारा पदार्थ आहे तिथं? तर अंतकरणाची वृत्ती हे सगळं काम करत आहे. असा विषय सिद्ध झाला. चला. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. बर. उपाधी वाचून केवळ चैतन्य प्रतीत होत आहे. म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. म्हणून साक्षी हा ब्रह्मरूप आहे. म्हणून या प्रकारे करून जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. बरोबर आहे. आपण त्याच्यातले मुख्य होता अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध असे 4 मुख्य मुद्द्यावरती हा दुसरा तरंग आधारित विचार सागर. काही फार सोपं आहे, फार अवघड काहीच नाही. जे पहिल्या तरंगामध्ये तुमचा विचार झाला होता ते अनुबंध चतुष्टय, अनुबंध चतुष्टयाच्या अंतर्गत अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन
अधिकारी प्रयोजन संबंध हे क्रमशः. आता याचं तिथं थोडक्यात दिग्दर्शन केलेलं होतं, याचं विस्तार आणि शंका घेऊन दिग्दर्शन केलं, बाकी काहीच केलेलं नाही. दुसरा तरंग कुठं काय त्याच्यामध्ये आलेले का? आता शंका घेतल्यावरती ते थोड्या शास्त्रीय शंका असल्याने पहिल्यांदा शंका कळावी लागते. म्हणजे प्रश्न जर चांगला कळाला तर उत्तर चांगलं कळतं. ज्याला प्रश्नच कळणार नाही म्हणून पाठीमागं आत्ता जे टाकलेले आहेत ना, दोन्ही एक दोन हे झालेले आहेत आपले काय हे यूट्यूबला टाकलेले व्हिडिओ, ते पुन्हा पुन्हा अजून मागून जाऊन पहा. आणि ते विज्ञानाचा एवढा फायदा घ्यायला काय अडचण नाही आपल्याला, जास्त फायदा नका घेऊ. मग त्याच्यामध्ये ते एवढा जाऊन विषय जर पाहिला तर तुम्हाला ते चांगलं कळेल. म्हणून जेवढी शंका चांगली कळाली मग त्याची उत्तरं तुम्हाला चांगली कळेल. एकदम सुपिरियरच झाला पाहिजे तो विषय, म्हणजे यात काय अडचण नाही. चला सांगा पुढे. आता दोन मुद्दे संपले. अधिकारी अधिकाऱ्यावरचा असंभव आणि सिद्धांत मताने अधिकाऱ्याची सिद्धी हा विषय घेतला होता. नंतर विषयाची असिद्धी म्हणजे जीवब्रह्म ऐक्यज्ञान हा विषय तुमच्या ग्रंथाचा सिद्धच होत नाही असा पूर्वपक्ष म्हटला. पूर्वपक्ष म्हणजे शंकाकार, आणि शंका घेतली त्याला म्हणतात पूर्वपक्ष. नाही तर ते म्हणते बाबा पूर्वेकडला कोणता पक्ष आला? पूर्वपक्षाचा अर्थही शंका करणारा हा सिद्धांत मत. आणि मग वेदांती किंवा सिद्धांती हे त्याचं समाधान सांगतात. आता ते समाधान सांगितल्या म्हणजे विषयाची सिद्धी झाली. आता तिसरा चॅप्टर जो होता आहे आपला मुद्दा आला कोणता आत्ताचा? प्रयोजन. तेव्हा प्रयोजनाविषयीचा विचार सांगतायत, ऐका आता. पाचवा मुद्दा चाललाय की प्रयोजनाविषयी विचार. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतात. बर, वेदांत शास्त्रात इकडे यायचं काय कारण आहे हो तुमचं? म्हणजे असं नाही म्हणा, इकडे यायचं काय प्रयोजन? असं तुम्ही इकडे आल्यास काय प्रयोजन आहे तुमचं? तर प्रयोजन शब्दाचा अर्थ काय करतात? कारण असा करतात. चला, वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. एकदा सांगितल्यावर लक्षात ठेवा. प्रयोजन पदाचा अर्थ काय? फल. सगळ्याची प्रवृत्ती जर फल सांगितलं नाही तर कोणाचीच प्रवृत्ती होत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आमका व्रत करा ते म्हणले फल काय सांगा महाराज, म्हणून आधी त्या व्रताचं आधी सांगावं लागतं फल, आणि फलानंतर व्रत सांगावं लागतं. मग तो पाहतो जजमेंट घेऊन की बा या फलाला एवढं व्रत म्हणजे परवडतं का आपल्याला, ते परवडलं पाहिजे त्याला. म्हणून फलानुसार पाहतो. देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी. हे कशाचं फल? हरिपाठाचं. माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ सुरुवात केल्यावर सुरुवातच कशाने केली? फलाने केली. मंदोपी न प्रवर्तते असं म्हटलंय. जर त्याला फल नाही सांगितलं ना तर तो काही प्रवृत्ती होत नाही त्यात. म्हणून त्याला आधी काय करावं लागतं? फल सांगावं. देवाचे अगदी सुरुवातच पहिलाच अभंग. देवाचे द्वारे उभा क्षणभर म्हणजे उभा क्षणभर तू देवाच्या द्वारात उभा राहा. सरळ अर्थ करा. आता काय त्याच्यामध्ये खोली नाही घ्यायची, कारण त्याचा अर्थ पुढे बदलले तितक्या लगेच बदलायचे नाही. त्याला आधी सांगायचं देवाच्या द्वारात क्षणभर जर उभा राहिला, हरिपाठ जर दररोज केला, हरिपाठ केला काय होईल? तेने मुक्तीचारी साधी. मग काय अडचण नाही. किती वेळ? उगा क्षणभर चालेल. त्याने तिथंच लगेच लक्षात घेतलं की उगा क्षणभर, फक्त थोडा वेळ देवाच्या द्वारात उभं राहायला सांगितलं माऊलींनी. आणि त्याला सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साहित्यता या चारही मोक्ष प्राप्त होतात. फक्त सकाळी जायचं देवाच्या द्वारात. ते म्हणजे असं नका करू, अभंग 27 तर पाठ करा का नाही? अभंग हरिपाठाचे म्हणा. बर, मग म्हटल्यावर त्याला शेवटचा अभंग घेतला. काय घेतला? सर्व सुख गोडी काय रिकामा अर्धघडी राहून. ते म्हटले आधी काय म्हटले होते? उगा क्षणभरी. आणि आता म्हणतात रिकामा अर्धघडी राहून. मग त्याला ते क्षणाचा अर्थ कळेल. आणि बराचसा कालावधी गेलेला असते. 27 अभंग काही लोकांचे पाठ होत नाही. बरेच दिवस घासून सुद्धा होत नाही. म्हणजे हरिपाठ तुम्हीच म्हणा. तर हरिपाठ पाठ करा. आणि हरिपाठ पाठ करा म्हणजे तेव्हा ती साधना होती. आणि त्याच्यानंतर कळतं काय अभंग लिहिलेले बा, त्याचे काय अर्थ आहेत.
आणि क्षणभर उभा राहून कसं काय कळेल त्याला? क्षणभर यज्ञ नाही केला. हा क्षणभर यज्ञ नाही केला तर त्या असं क्षण एक यज्ञ त्या चालायचा. पण सुरुवात करताना तर लोकांना क्षणाने सांगायची असते आणि नंतर सांगितलं अरे एवढं आयुष्य आहे ना ते उधळू नको, तर सगळं देवाच्या चरणावर लाव. कारण हेच खरं फल आहे. मानवी शरीर मिळालं तर परमार्थ करणे एवढंच काम आहे. संसार करणे हे शास्त्राला मान्य नाही. पण आता काय करता, सगळे लोक ज्या ओघात चाललेले तर त्यांना विरोध करता येत नाही, म्हणून मग करतात तर करा बाबा, तेवढं करून हे करा असं सांगावं लागतं. न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजविते, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. असं सुखी करावा संसार हे सांगायचंय संतांना? नाही सांगायचं. चला वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पत्तीद्वारा त्रिविध दुःखाचा नाश आणि नित्य निरुपाधिक निरतिशयानंद रूप ब्रह्मसौख्याची प्राप्ती हे फल आहे. लक्षात घ्या काय फल आहे. हा विषय मागे गेलेला आहे पण परत एकदा पुन्हा अनुवाद करावा लागतो आपल्याला पुन्हा पुन्हा, कारण आम्ही मागचं फार पाहत नाही. वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून तुम्ही अध्ययन करायला बसले ते म्हणले महाराज काय फल आहे? पुत्रम पौत्रम धनम धान्यम सौख्यम हे सगळं प्राप्त. ते म्हणले याच्यापेक्षाही भारी फल आहे तुम्ही, कारण फल नाही सांगितल्यावर कोण प्रवृत्ती करेल? तर त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान. हा अभ्यास कशाचा चालला आहे? आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा. आणि म्हणून ज्ञान उत्पत्तीद्वारा म्हणजेच ब्रह्मज्ञान हे साधन झालं, ब्रह्मज्ञान साध्य नाही. ब्रह्मज्ञान काय झालं? साधन. काय होईल त्याच्याद्वारा? त्रिविध दुःखांचा नाश, आध्यात्मिक आणि दैविक आणि नित्य ज्याला ओहटीच लागत नाही असा आनंद. क्षणिक आनंद नाही, विषयानंदासारखा. जो नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण, जेथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट घोडवो नेघो म्हणून या त्यागिती परोते, घेऊ संग सुख हरीच्या संगाते. जसं निळपऱ्या वर्णन करतात, नित्य निरुपाधिक उपाधी रहित, कोणतीच उपाधी नाही लागली त्या सुखाला बी, अतिशय आनंद स्वरूप अशा प्रकारच्या ब्रह्म सौख्य, सौख्य पदाचा हे अर्थ सुख होतो. प्राप्ती हे या वेदांत शास्त्राचं म्हणजे तुम्हाला आम्ही किरकोळ फल नाही देणार, असं फल देऊ की जे अविनाशी आजपर्यंत कधी प्राप्त झालं नाही. जीवाने ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेतलाच कधी, घेतला असता तर तो जीव राहिलाच नसता. म्हणून असं सुख की जे सुख कुठेच मिळत नाही ते सुख वेदांत शास्त्र तुम्हाला देईल. पण तुम्हाला अल्प सुखाचा त्याग करावा लागेल. अल्प सुख कोणतं आहे? विषय सुख. मग त्या विषय सुखही पाहिजे आणि ब्रह्मसुखही पाहिजे, असं नाही चालत. म्हणून आधी तोंडातले जे खडे मिठाचे ते बाहेर टाका, म्हणजे साखरेचा खडा खाता येईल. साखरेचा खडा म्हणजे निखळ. त्या पर्वतावर राहणाऱ्या मुंग्या होत्या, एक मिठाच्या पर्वतावर राहत होती आणि एक आहे ते साखरेच्या राहत होती. आणि या दोघींचा सामना झाला, खाली तळाला आल्या. त्यावेळेला ते म्हणते अगं तुम्ही काय खात असता? ते म्हटले आम्ही ना गोड खात असतो. म्हणले कोट कसलं आहे? म्हटले हे असलं. ते म्हणते तिच्या लक्षात आलं त्या मुंगीच्या हे मीठच खातात. ते म्हटले आमचा सॅम्पल पाहते का तू आजच्याला? त्यांनी पहा. मग त्याने ते असं पाहिलं तर ते तर वेगळंच लागते, चव वेगळी, कारण मिठाची आणि साखरेची भिज नाही. तरी बाकीच्या काही मुंग्या आल्या. एखादी मुंगी ती टेस्ट करू शकते का? सगळ्या मुंग्या टेस्ट करू शकतात? नाही, कारण त्यांना आपापल्या वृत्त्या महत्त्वाच्या असतात. ते म्हणले असं करा, उद्या तुम्ही आमच्याकडे या. कशाला? फराळाला. सगळ्या मुंग्यांना आमंत्रण दिलं. त्या सगळ्या मुंग्या फराळाला इकडे साखरेच्या मुंगेवाल्यांकडे आले, येणार होत्या. ते म्हटले त्या बाईचं काय खरे, आपापले डबे घ्या भरून. कोण म्हटले? मिठावरच्या बाजून राहणारे मुंगे. त्यांनी आपापले डबे कशात भरले? त्यांच्याकडे डबे भरायला काय तोंडात. मग ते तोंडात मिठाचे खडे घेतले आणि खायला काय गेल्या? आणि ते आता ते तोंडातली जर मिठाचे खडे पडले नाहीत तर साखरेचा कसा आस्वाद घेता येईल? तसे विषयानंद जर टाकला नाही तर ब्रह्मसुखाचा कसा आस्वाद घेता येईल? आणि ते म्हटले
ब्रह्मसुख सुद्धा खारटच लागते. अरे असं कसं काय राहील ते नाही राहणार. पण मग तुम्हाला काय करावं लागेल, अल्प क्षणिक असणाऱ्या विषयाचा छंद बुद्धीतला काढावा लागेल आणि त्या बुद्धीत आत्मज्ञानाचा निश्चय करावा लागेल. तिथे तुम्हाला नित्य आनंद असा मिळेल. मग ते म्हटले हे खरं सुख प्राप्त करून देण्याचा उपाय वेदांत शास्त्राने दिला. म्हणून काय प्रयोजन आहे, नित्य निरातिशय आनंदाची प्राप्ती करून देणार, सामान्य नाही. जगात असं सुख कोण निर्माण देईल, कोण देईल, कशानेच मिळणार नाही. चला तर तेव्हा राहिलेला विषय आपण आता पुढे घेऊ. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.